भूषणगड तालुका खटाव येथील 1341 हा सुमारे 15 हेक्टरचा गट नंबर शेजारील होळीचा गाव ग्रामपंचायतीच्या नावावर आहे। त्यामधील सुमारे 7.50 हेक्टर क्षेत्र मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत प्रकल्प अनुषंगाने एक्वायर करण्यात आलेलं आहे। मात्र हे क्षेत्र भूषणगडावरील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री हरनाई देवीच्या अर्ध्या किल्ल्यापर्यंत येत आहे। या क्षेत्रात देवीची मोठी यात्रा दरवर्षी भरते। त्याचबरोबर हे क्षेत्र मानवी वस्ती, शाळा आदीला लागून आहे। श्री हरनाई देवी हे पंचक्रोशीतील सर्वांची देवता आहे। होळीचा गाव ग्रामस्थांची ही देवता असून त्यामुळे देवीच्या यात्रेसाठी येथील जागा असावी अशी दोन्ही गावांची मागणी आहे। फक्त देवीची यात्रा भरवण्यासाठी लागणारी जागा सोडून इतरत्र कोणतीही जागा शासनाने घ्यावी, अन्यथा हा प्रकल्प होऊ देणार नाही, मोठं जनआंदोलन करून असा इशारा दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी प्रशासनाला दिलेला आहे। दरम्यान बुधवार दिनांक 10 रोजी तहसीलदार बाई माने, गटविकास अधिकारी योगेश कदम यांना याविषयीचं निवेदन ग्रामपंचायत ग्रामस्थ होळीचा गाव आणि ग्रामपंचायत ग्रामस्थ भूषणगड यांच्या वतीने देण्यात आलं आहे। मला तरी वाटते लाईट सगळ्यालाच मिळणार आहे का नाही? लाईटची गरजच नाही। तुम्हाला शेरवडी जागा द्या की तुम्ही इथं आला कशाला? मग शेरवडी जागा द्या की इथं कशाला? नाही देणार दिली मग तुमचं इथं निमंत्रण नाही का? तुम्हाला पत्र आहे का? शिरसवडीला शेनवडीला पत्र आहे? बाकीच्या गावाचं काय संबंधित? ऐका थांबा, ते बोलतोय ती बरोबर आहे। काय संबंध मला? मी सरपंच भूषणगड ग्रामपंचायत नवराज जाधव। 1341 मध्ये प्रोजेक्ट चालू आहे शासनाचा, परंतु 1341 हा गट गावालगत आहे। गावालगत असल्यामुळे शाळा जवळ आहे, गाव जवळ आहे, यात्रेला येणाऱ्या भाविकांचा त्रास जास्त आहे। आणि जे डोंगर आहे तो हा गट होळीच्या गावच्या नावे असल्यामुळे, होळीच्या गावचा गट असल्यामुळे भूषणगड डोंगर हा दोन्ही गावाला जाते। निम्मा भूषणगडला जाते आणि निम्मा होळीच्या गावाला जाते। तर तिथून पुढे होळीचं गाव भूषणगड असा वाद लागणार नाही, त्याची शासनाने जबाबदारी घ्यावी आणि ह्याच्यासाठी शासनाने त्याची जबाबदारी घ्यावी। आणि हा प्रोजेक्ट 1341 मधून 1185 मध्ये हा पण शासनाचाच गट आहे गायरान। 29 गट नंबर शासनाचाच आहे, 30 गट नंबर शासनाचाच आहे। ह्याच्या हा गट 1341 पेक्षा ते जागा प्लेन आहे, ते जागा तर त्या गटात घ्यावे। आमचा कोणताही भूषणगडवाडी ग्रामस्थांचा विरोध नाही, फक्त 1341 मध्ये गावापासून गट 1341 जवळ आहे, शाळेच्या मुलांनी धोका होईल किंवा येणाऱ्या पर्यटकांनी धोका होईल, असं काही शासनाने करू नये एवढी विनंती। बरोबर, या ठिकाणी मोजणी एमएससीबीच्या विभागानं मोजणी मागवल्यानंतर जो मेन या गटाचा जो मालक आहे सरपंच ग्रामपंचायत, त्यांना कुठल्या प्रकारचे नोटीस नाही, लगतचे जे शेतकरी आहेत त्यांनाही कुठल्या पद्धतीचा नोटीस नाही, परंतु त्यांनी आम्ही नोटीस दिले असं खोटं सांगून त्यांना त्या ठिकाणच्या चतुर्सीमा सुद्धा माहिती नसताना सुद्धा त्यांनी दाखवून या गटाची मोजणी करून घेतलेली, ही चुकीच आहे। त्याचबरोबर जे सर्कल आहेत त्यांनी सुद्धा कोणके यांनी या ठिकाणी येऊन पंचनामा केला। पंचनामा करत असताना या गावचे सरपंच, पोलीस पाटील, पुणे गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य किंवा अन्य कर्मचारी जे असणारे प्रशासनाचे तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, यांना कुठल्याही प्रकारचं त्यांनी सूचना दिली नाही, नोटीस दिली नाही। मनमानी पद्धतीनं या कंपनीनं एमएससीबीला हाताशी धरून ही मोजणी करून घेतलं, पंचनामा करून घेतलेला आहे। तरी आम्हाला कुठल्याही पद्धती हे गट सोलर प्लॅन्ट साठी द्यायचं नाही, आमचा पूर्ण विरोध आहे। आणि जर का त्यांनी जबरदस्तीने घेण्याचा प्रयत्न केला तर पूर्ण गाव आम्ही या ठिकाणी येऊन उपोषणाला बसू, आम्ही त्या कंपनीचा निषेध करतो। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।